29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा 16 दिवसात खटला पूर्ण। आरोपीने आधीही केले असे गुन्हे। नसरापूर प्रकरणात कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिलाय। केवळ 2 महिन्यांच्या आतच कोर्टाने फाशीच्या शिक्षेचा निकाल दिलाय। आरोपीने 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केलाय। आरोपीने एवढा गंभीर गुन्हा करून देखील त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता। त्याने यापूर्वी असा गुन्हा केल्याची आणि त्याची मानसिक वृत्तीच अशी असल्याचं माहिती समोर आली आहे। त्यामुळे 16 दिवसात खटला पूर्ण करण्यात आला असून आरोपीला थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पाहूया त्या व्हिडिओतून 16 दिवसात खटला कसा पूर्ण झाला, आरोपीने याआधी कोणते गुन्हे केले होते। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनाचा तो दिवस। याच दिवशी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा देखील होती। संपूर्ण राज्य सणांच्या आणि उत्साहाच्या वातावरणात असताना पुण्याच्या नसरापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भयानक घटना घडली। 65 वर्षांच्या नराधम भीमराव कांबळेनं अवघ्या 3.5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला खाऊचे आणि वासरू दाखवण्याचा आमिष दाखवून तिला गोठ्याकडे नेलं। त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून तिची निर्गुण हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपून दिला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र संतापानं पेटून उठला होता। मात्र पुणे ग्रामीण पोलीस आणि विशेष न्यायालयानं दाखवलेल्या तत्परतेमुळे या प्रकरणाचा निकाल अवघ्या 2 महिन्यात लागला असून कोर्टाने आरोपीला आज वटपौर्णिमेच्या दिवशीच फाशीच्या शिक्षेचा ऐतिहासिक निर्णय दिला। या संपूर्ण खटल्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ठरली आहे। 1 मे रोजी संध्याकाळी चिमुकली बेपत्ता झाली आणि काही वेळातच तिचा मृतदेह आढळला। पोलिसांनी वेळ न घालवता 2 मे रोजी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे नराधम भीमराव कांबळेला बेड्या ठोकल्या। गुन्ह्यांचं गांभीर्य आणि जनतेचा आक्रोश पाहता पोलिसांनी तपासाचा वेग प्रचंड वाढवला। घटनास्थळावरील नमुने, DNA चाचणी, फॉरेन्सिक पुरावे आणि सायबर तज्ञांची मदत घेत पोलिसांनी अवघ्या 16 दिवसांच्या विक्रमी कालावधीत म्हणजेच 16 मे 2026 रोजी विशेष न्यायालयात तब्बल 1200 पानांचं भक्कम आरोपपत्र दाखल केलं। पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट आणि वेगवान तपासामुळेच खटला जलद गतीने चालवणं शक्य झालं। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी 137 पानांचा निकाल वाचताना या गुन्ह्याची भयानकता स्पष्ट केली। न्यायाधीशांनी म्हटलंय की सादर केलेले पुरावे आरोपीनंच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत। आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार चिमुकलीच्या अंगावर तब्बल 18 जखमा होत्या। तिची पॅन्ट तिच्या तोंडात 21 सेंटीमीटर आत कोंबण्यात आली होती। यावरून त्या निष्पाप मुलगी किती वेदनेतून गेली असेल त्याची कल्पना येते असं कोर्टानं म्हटलंय आणि आरोपीला थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे। 21 मे पासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली। अवघ्या 16 दिवसांच्या आत कोर्टानं 55 साक्षीदार तपासले आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला। न्यायाधीशाने प्रांजळपणे मान्य केलं की अशा प्रकारे प्रत्येक खटला चालवणं हे एक स्वप्न असेल, कारण प्रत्येक प्रकरणात हे शक्य नसतं असं कोर्टानं म्हटलंय। की एज 65 इयर्स थी। इस आरोपी ने बिल्कुल ठंडे दिमाग से सोच समझ के प्री प्लान कॉन्स्पिरेसी किया। पहले रेकी किया। ये विक्टिम वहां पे अकेली उसके दादी के साथ रह रही है, पहले उसने प्रॉपरली देख लिया, उसका रेकी किया और ये बच्ची को शेवगाठी देने के बहाने से और काफ दिखाने के बहाने से ये स्पॉट क्राइम सीन पे लेके गया और वहां पे इसने ये अत्याचार किए हैं। कोर्ट ने सभी मिटिगेटिंग और एग्रीवेटिव सर्कमस्टेंसेस को डिटेल डिस्कस किया और आरोपी को सभी जिन जिन धाराओं में डेथ पनिशमेंट प्रिस्क्राइब की गई उन सभी धाराओं में डेथ पनिशमेंट अवार्ड की गई है। ये रिकॉर्ड टाइम में इस केस का फैसला हुआ है। केवल 16 वर्किंग डेज में 55 विटनेस का टेस्टिमनी कोर्ट में रिकॉर्ड किया गया, इंक्लूडिंग 3 बच्चे, FSL ऑफिसर्स, इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स और पुलिस ऑफिसर्स। ये लैंडमार्क जजमेंट हुआ है। रिकॉर्ड टाइम में ये जजमेंट हुआ है और कोर्ट ने इस जजमेंट के दौरान इन्वेस्टिगेशन की सराहना की है, प्रोसिक्यूशन की सराहना की है, मेडिकल ऑफिसर्स, FSL ऑफिसर्स, ऑल सपोर्टिंग स्टाफ सबकी सराहना की है। कोर्टाच्या या निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल आहे। सर्व जलगतीनं निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला आहे। नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा झाली आणि 16 दिवसांमध्येच 55 साक्षीदारांची उलट तपासणी झाली असं फडणवीस म्हणाले। दिनांक 1 मे 2026 रोजी पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथे
एक अतिशय वाईट घटना घडली होती, ज्यामध्ये 3 वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या करण्यात आली होती. 2 मे 2026 रोजी यात FIR दाखल झाला आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली. यामध्ये केवळ 14 दिवसांमध्ये 16 मे 2026ला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर 28 मे 2026 रोजी माननीय न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली. 26 मे 2026 ला पहिली साक्ष नोंदवण्यात आली आणि केवळ 16 दिवसांमध्ये 55 साक्षीदार यांची तपासणी, उलट तपासणी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर 25 जून 2026 सदर आरोपीला त्या ठिकाणी दोषी म्हणून जाहीर केलं. म्हणजे जवळपास घटना घडल्यानंतर 55व्या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे. केवळ 29 दिवसामध्ये 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी ही फाशीची शिक्षा झाली आहे. या निमित्ताने न्यायालयाचे विशेष आभार मानतो. याचं कारण चार्जशीट दाखल करेपर्यंत टाईमलाईन ही पोलिसांच्या हातात असते, पण त्यानंतर ती मुख्यत्वे करून न्यायालयाच्या हातात असते. या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती SR साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आपल्या सुट्ट्या देखील रद्द केल्या आणि कंटिन्युअस सुनावणी या विषयाची घेतली. खरं म्हणजे अशा प्रकारच्या नराधमांवर आपल्याला जर कारवाई करायची असेल आणि त्याचा जरब बसवायचा असेल तर वेळेत न्याय मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या संदर्भात न्यायालयाने स्वतः एक नवीन उदाहरण हे आपल्या पुढे मांडलेलं आहे. मी पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल आणि त्यांच्या अधीनस्थ जेवढे अधिकारी यामध्ये काम करत होते, कर्मचारी काम करत होते, त्यांचे अभिनंदन करीन, कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुरावा जमा केला आणि सगळे पुरावे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी ॲप्रिशिएट झाले. त्यामुळे फाशी देण्याकरता केस हॅज टू बी प्रूव्हन बियॉन्ड डाऊट, त्या पद्धतीनं बियॉन्ड डाऊट या ठिकाणी या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर आपण ती केस प्रूव्ह करू शकलो. विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या केसमध्ये कारवाई केली. आरोपी कांबळेनं याआधी 53 वर्षाचा असताना देखील आपल्या कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्यानं हल्ला केलाय. तसेच त्यानं आणखी एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला कोणताही पश्चाताप नाही असंही न्यायाधीशांनी निकालाचं वाचन करताना म्हटलंय. त्यामुळे आरोपी किती क्रूर होता हे आपल्याला समजतंय. आरोपीला फाशीची शिक्षाच योग्य असल्याचं नागरिकांचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.